ग, एवढे आवाजाचे पैंजण घातलेस ना म्हणून वाटलं मला. गाणं आवडतं तुला? ऍक्टिंग आवडते तुला? हा, आपल्याला काय आवडतं काय येतं याच आपल्याला माहित नाही. हे शरीर आहे जवान आणि ते इथलं गेलं पाहिजे. बस संपली आपली अक्कल. पण संपणार तर जवानी पण आहे ना. आई बोलते ना, आय म्हणजे जवानी आहे तोवर घे कमल. मग नंतर कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. श्रीहरी श्रीहरी. कान्हो, अगं कान्हो, श्रीहरी. घ्या रे मुखी नाम अंतरी धरून या प्रेम. माझा आहे भोळा बाप घेतो हारोनी आताप. आपुलिया नामासाठी धावे संकटी लवलाही. घ्या रे अनुभव कान्हो पात्रेचा माधव. श्रीहरी श्रीहरी. कान्हो, हे कान्हो, अगं सगळी नावं तुझ्या तोंडून किती गोड वाटतात ग. विठा, या भागवतात किती किती कथा ग. काय काय शिकवतात रमवतात. कृष्णाच्या तर किती किती लीला. हसवतोस रडवतोस गुंतवून टाकतोस रे. अगं किती मन लावून वाचतेस का तू. फार गुंगून जातेस बघ. कथाच तशा आहेत, पुन्हा पुन्हा वाचल्या की अर्थ लागतो. हा भगवंत तर कधी मारक होतो तर कधी तारक. किती किती रूप आणि किती किती नाव. पण ती नावं घेता घेता तू तुझंच नाव विसरून जाशील ना. असं कसं होईल. मी माझं नाव याच्याच नावाशी जोडून ठेवीन. मग कसं विसरीन. विठा, तुला याचं कुठलं नाव आवडतं ग. कान्हो, सांग. अगं सांग. कान्हो. हे असं नाही ग, याचं नाव सांग, माझं नाही. अगं तुझं नाव त्याच्याशी जोडलंय ना, मग मला तेच नाव आवडतं. कान्हो. खरं सांग. सत्यम वद प्रियम वद. म्हणजे हे असं गोड गोड बोलायचं. अगं आपण नेहमी सत्यच बोलायचं, सत्य सांगायचं, पण गोड शब्दात. खरंच बघ ना, श्रीहरी किती गोड दिसतोय ना. नवं वस्त्र शिवलंय मी त्याला. अगं कान्हो, आईने तुला नवी नवी वस्त्र आणून दिले. बघितलीस का ती तू. अगं आवडली का तुला. आई विचारेल. हा, आवडली, खूपच आवडली. इतकी आवडली की ती कापून मी माझ्या श्रीहरीसाठीच वस्त्र बनवली. अरे देवा. अगं कान्हो, आता आईला काय सांगायचं. खरं सांगायचं, वस्त्र खूप आवडली आणि मी ती वापरली सुद्धा. अगं कान्हो, आता सत्यम वदम प्रियम वदम. खटाळ कुठली. इथलीच मंगळवेढ्यातली. बरं चल, आता मला रंगमहाला जायला हवं. हे काम आहे, येते मी. हा,
नजदीक है, तुम्हारी आवाज सुनने हम बड़ी दूर से खींचे चले आते हैं। चलता हूँ, ख्वाबों में मिलेंगे। खुदाफिज। या चलना है या यही रुकना है? चलो चलो चलो। मैं आपका हाँ? मेरा मतलब यह आपका काय ते नाचणं, काय ते मुरडणं, एकदम लाजवाब. श्यामाबाई, तुम्ही तर आम्हाला घायाळच करून टाकता जी. असं हा, असं वाटतं हे गाणं संपू नये, ही मैफिल संपू नये आणि ही रात्र बी संपू नये. श्यामा बघतोजी समोर असावी बस. पण साला इतकं करून बी ते मन का भरत नाही हेच काही कळत नाही. बरा, येऊच आम्ही. परत यायला असं जायला तर हवं. वय तर श्यामाबाई, 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 श्यामाबाई. तुला हे कळतंय ना की हे हे सगळे खोटाटे आहेत. गणिकेला सवय असते, पण आता श्यामा आहे तुमच्या समोर सरदार. या, आपण बसावं. थोडा पाहुणचारी हवा. बाकीचे आम लोक गेलेत ना आता. आपली खास बडदास्त ठेवावी म्हणते. खास बडदास्त? त्यासाठी खास काही पेश करावं लागेल तुला. जरूर. हा हा आम जनतेचा मान नको. उष्टा. सरदार, काही चुकलं का आमचं? हम्म, कुछ गुस्ताखियां हुई हमसे? हम्म. आपकी नाराजगी का इलाज भी है हमारे पास. नाही नाही श्यामा बेगम, आम्हालाही दिसतंय आणि तुलाही माहित आहे आता तुझी जवानी उतरत चालली. सरदार, बाजार में नया मौसम आने की तल्ल है. किती दिवस तुझ्या कळीला घरात दडपून ठेवणार आहे? कळीला? हो. खुली हवा मिळाली नाही तर ती खुलणार कशी? किती वर्ष तिला घरात दडपून ठेवणार आहेस? कान्हा? कान्होपत्राबद्दल बोलताय तुम्ही सरदार? हो पण ती तर तुमचीच औलाद. ती फक्त माझीच होईल असा भाग. येतो मी. कान्होपात्रा, खुललेल्या कान्होपात्राची किंमत तुम्हाला काय कळणार सरदार? आणि कुणा सरदार आला तर कान्होपात्रा नाहीच मिळणार. दीनदयाळ कृपावंत वेद पुराणे गर्जती काही शास्त्र विवादती देऊ नको श्रीपती वर्मवर्याचे हाती श्रीहरी श्रीहरी. कान्हो, अगं ए कान्हो, विठा अगं घ्या रे अनुभव कान्हो पात्रेचा माधव. घ्या रे अनुभव कान्हो पात्रेचा माधव. घ्या रे अनुभव कान्हो पात्रेचा माधव. श्रीहरी श्रीहरी. कान्हा, कान्हा, झालं की नाही? सकाळी पूजा करून झाली ना देवाची? आता परत? आई, देवाची पूजा झाली ग. आता हे थोडं हिजगुज चालू होतं. सख्याशी
श्रीहरी श्रीहरी. कान्हा, त्या व्यतिरिक्तही करायच्या काही गोष्टी आहेत ग. तू मोठी झाली आहेस, समंजस आहेस, रूपानं गुणानं इतर सगळ्यांपेक्षा खास आहेस. हो ना? माहिती आहे ना तुला? मग आता अधिक काळ तू तुझं नृत्य गायन नजाकतीनं पेश करण्यासाठी रियादासाठी द्यायला हवास. कळतंय ना? माझं नृत्य गायन मी पेश करतेच आहे आई. आणि मला वाटतंय त्याला ते आवडतही आहे. हो ना? घ्यारे घ्यारे अनुभव कान्हो पात्रेचा माधव. कान्हा, पुरे बास झाला हा पोरकटपणा. लहान होती तेव्हा खेळायला रमायला दिलेल्या गोष्टी तारुण्यात कवटाळून बसणं योग्य नाही. तू कोण आहेस, तुझा जन्म कशासाठी आहे याचं भान ठेव. खरे तुझं आई. खर तर गणिका ही जन्मापासून मरेपर्यंत गणिकाच राहते. बाळा, तुझं वेगळेपण मी ओळखलंय. तू कुणी सामान्य गणिका नाहीस. रंगमहालात नाचणारी गाणारी गणिका नाही बनवणार मी तुला. खरंच विठा, अख्ख्या मंगळवेढ्याला वेळ लावणारे सौंदर्य आहे माझ्या लेकीचं. सर्वात देखण्या कर्तृत्ववान उत्तम पुरुषाचं अंगवस्त्र बनवणार कान्हाला. आता देवाला काळजी. कान्हा, तुला कोठीवर नाचगाणं नाही ना करायचं? नाही. ठीक आहे. विठा, एखादा योग्य मासा गळाला लागेस्तोवरच तिला बाजारात पेश करू. एकदा का तिच्या रूप सौंदर्यावर मोठी आशा मी बोलली की तो स्वतःच तिला मोठ्या दिमाखात ठेवून घेईल. राणी म्हणून मिरवणार माझी कान्हा राणी. काय कान्हा, शोधायचा ना? पुरुषोत्तम. विठा, लवकरच मी काही खास सरदारांना आणि पाहुण्यांना बोलावते. कान्हा त्यांच्या समोर अदाकारी पेश करेल. तुला माहितीच आहे तिला कसं सजवायचं नटवायचं ते. पोशाख, शृंगार, अलंकार कशातही कमी नको. तुला वेगळं सांगायला नको. तू तिला जन्माआधीपासूनच जाणतेस. हो जी. कान्हा, विठा सांगेल त्या रूपात तयार हो. कान्हो, हे कान्हो, आता नव्या नव्या रूपात सजायचंय तुला. ह्या मूळ रूपापेक्षा वेगळ्याच. नवी वस्त्र, नवं रूप. बघ, तुला आवडतं का? आईच्या मनात काय चाललंय? माझ्या मनात काय चाललंय? आई सांगते तसं करावंच लागेल. पण मला नक्की काय करायचंय? अगं, जन्मभर तुझ्या आईनं जे काम केलं ते तुला तेच सांगणार मी. म्हणजे गणिका आईच्या पोटी जन्मले म्हणून मी पण गणिकाच. नाचणं गाणं दिसणं तिच्यामुळेच आलो ना माझ्याकडे. होय ग माझी बाय. मग गणिकेचं आयुष्य पण येणारच ना. पण मी कुठे गणिका आहे? मी तर तिची मुलगी. चला, होऊया तयार. चालेल. मग 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 तू देवळात येशील मला? हे असं लोकांसमोर नाचत गात रिजवत राहायचं धनासाठी? नाचायला गायला मला फार आवडतं. पण ते रंगमहालात नाही, कुणासाठी तरी नाही. माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी नाचायचंय गायचंय.
का ग? आम्ही काय कुणाचे खातो, तो देव आम्हाला देतो. म्हणजे सगळ्यासाठी जे लागेल तो परमेश्वर पाहून घे, हो ना? शान ग माझी बायकी. विठा, मला ना हे भरजरी कपडे दागिने नाही घालावेसे वाटत ग. पण आई आई खरंच मला पुढे श्रीमंताचं अंगवस्त्र बनवेल का ग? तेव्हा अगं, तू एकदा निवडलेल्या मालकाच्या गळ्यात माळ घातलीस ना की तुझी सगळी जबाबदारी त्याची. तू निसंकोच राहायचंस. पिठा, कुणास गणिकेला कधीच मंदिरात जाता आलं नाही. चला होऊया ना तयार. संचित माझे खोटे माझं असे ग्वाही, तुम्हा बोल नाही ते वराया. मानिला भरवसा परी झाली निरास, हाता पाहू वाट कवणाची. देहुडा चरणी, देहुडा चरणी, वाजवी तो वेणू, देहुडा चरणी, वाजवी तो वेणू, गोपीकार म्हणू, स्वामी माझा.
मला जे हवंय ते मिळतंय. आश्रमात सेवा करायला मिळते, चांगलं कानावर पडतं, चांगली लोक भेटतात. तुला लग्न नाही करावंस वाटलं? लग्नानंतर नवऱ्याने मला नाही जाऊ दिलं आश्रमात, दुसरंच काही काम करायला लावलं तर? 7वी मुलगी आहे मी अम्मीची. घरात खायची भ्रांत. 8 वर्षाची असताना शेजारच्या आजीने आश्रमात नेऊन सोडलं. आता मी आश्रमाचीच झाले. अब्बूला माहीतही नाही आम्ही किती मुली आणि किती मुलं आहोत. होतो सब खुदा हाफिज. काय अम्मी, तिनं तर स्वतःला कसं बस जिवंत ठेवलं. एक उपकार केले तिने. 7व्या वर्षी आवर्जून खतना करून घेतला माझा. खतना म्हणजे अघोरी हिंसक आहे ते, असं पण त्याने वासना येत नाही बाईच्या मनात. नवऱ्याशी एकनिष्ठ राहावं म्हणून बाईचा नाजूक भागच जाळून कापून टाकतात. हे अगं बस. तू याला तुझ्या अम्मीचे उपकार समजतेस? हा? हो, मी कामाशी जोडलेली राहिले, त्यामुळे लग्न नाहीच करावं असं वाटलं. हॅलो, हा मगन बोल. हा इथंच. नाही रे, आज नाही. ऐ, नाही म्हणजे आज नाही असं बोलते. हा, तू त्या टीनाला मारती फोन? हा, टीना आणि संजय पण नाही. हा, म्हणजे त्या दोघी नाहीत म्हणून मला फोन लावलास का रे डोचक्या? हलकट, चांगलं ओळखते मी तुला. त्या टायमाला माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून नाही बोलतलं, कळलं? हा, म्हणजे आपली मर्जी ना आपली सतरंजी. नाही रे, आज नाही. धमक्या कुणाला देतोस? तुझं डार्लिंग बिल्डिंग आहे ना, त्या मोना का सोनासाठी ठेव. इथं नको चिटकोस. नाही रे, घरी नाही मी आज. हा, तर भिंगला माहिती फोन ना, नवा फोन आहे तिचा. रिंग ना. हा, रेट जास्त घेते म्हणून तर नवा फोन घेतला ना तिनं. जप्पल का तुला? नाही, आज नाही. का म्हणजे रजा घेतली आहे आज. याचा फालुदा फालुदा पटतोस का रे मला? दुखकी. उद्याचा उद्या, आज नाही. फुकटच चाले. पुरुषांचं नाही ना करत खत ना, नाहीतर धंदा बोंबलायचा आमचा. तेवढंच येतोय बाई आम्हाला. नाही नाही, त्याची काळजी करू नकोस. पण काळजी ह्याची आहे की कोणी कोणी आपल्याच मनातल्या चांगल्या विचारांचा, भावनांचा, खऱ्या इच्छांचाच खतना करून घेतात. असं पण असतं. तो कोण करतो? रुंदा, तू असंच बोलते काय का? हा, पण भारी भारी बोलते. नावाला आलं मला परत. थोपडात सुरलाय बाई. पाटेपर्यंत पुरवायचंय. रुंदा, तुमच्या आश्रमात हे असलं
धर्म, जात, घर, नाती सगळं सुटलं. आता फक्त माणूस उरले. आश्रमात चांगल्या विचारांच्या माणसांसोबत असते. कळायला लागल्यापासून खूप चांगलं ऐकलं, चांगलं वाचलं. आश्रमानेच मला वाटवलं, वृंदा नाव दिलं. आणि त्याच आश्रमात साफसफाईचं काम करते. हो, हाताला सतत काम असेल ना तर मन पण हातात राहतं. काय बोलते? मी नाही बाई एवढी कामात गुंतत. म्हणजे तुझं मन गुंतत नाही त्यात. रुंदा यार, तू ना माझ्या डोक्याचा गुंता करते यार रुंदा. थोडा वेळ टाइम प्लीज. टाइम प्लीज. आज कितीतरी दिवसांनी आठवण आली लहानपणाची, अम्मीची, तुझ्यामुळे. माझ्यामुळे आठवण आली. इधर सुटली तुझी टाइम प्लीज. आमची तडाय आणि तिचा धंदा आमचा तसा मुरलाय. जन्मापासून तर मरेस्तोवर मी धंदेवाली. असं का? जन्मताना आपण जे असतो ते म्हणूनच मरायचं असं काही नसतं. ऐ, तुमच्यात नसल, आमच्यात असतं. तू ठरवलंयस म्हणून असतं. असं मी ठरवलंय. हे तू काय बोलते? तुला बोलले ना गप्प बस. नुसतं चिडचिड चिडचिड करून माझं डोकं चढवते. एकतर हा मावा पण संपलाय. ऐ, कोणी आहे का तिकडं? मावा पाहिजे, मावा. म्हणजे आता हा मावा तू तोंडाने खाते, शरीराने, आणि बरं मनाला वाटतं, हो ना? मग तसं धंदा तू शरीराने करते, मनाला बरं वाटतं. मनाला मनाला बरं वाटतं ना. मनाला बरं वाटतं, गिरायकाला बरं वाटतं, आईला बरं वाटतं, माझ्या भावाला बरं वाटतं, मग मला बी बरं वाटतं. तुला किती का चौकशा? आणि तू ठरवलं म्हणून असतं. आणि माझं डोकं चढलं की मला माव्यानं बरं वाटतं. आता बघ, तुला नशा हवी ना? कामातून नशा मिळते, मला मिळाली. हे कशाला? हाताला जेव्हा काम नसेल ना तेव्हा हे कामच. नशात. तू ह्याला नशा नशा काय म्हणतेस ग सारखं? मग नशा नाही तर का? हातात घेऊन डोळे बंद करून बसलीस की कशी दिसतेस? हरवली अगं. नशेतच होत असं. एवढं पण कळत नाही का आम्हाला? एवढंच दिसतंय, पण ह्याला नशा म्हणत नाहीत हे नाही कळत तुला. तू मला सांगणार नशेचं? भरपूर नशा केल्या तुम्ही. एक्झॅक्टली काय काम करते ते कळलंय का तुला? झोपायचं. मी जे काम करते त्याला नशा लागतेच. साला नशा उतरली की तीच दुनिया पुन्हा दुनिया तीच. साला बदलत काहीच नाही.
कशाचं काम